नमस्कार सगळ्यांना. आज आपण इथे 34 साइजचं डीप नेकचं ब्लाउजचं ड्राफ्टिंग कटिंग बघणार आहोत. तर आपण आता सुरू करूया ड्राफ्टिंगला. प्रिन्सेस कटचंच असणार आहे हे पण. 34 साइजचं घेतोय आणि डीप नेक आहे. तर इथे आधी आपल्याला काय करायचं, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आपण हे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करतोय आधी. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचंय. 7 इंचावरती मार्क केलंय मी. इथे 1 इंच डाऊन जायचं आपल्याला. नेक विड्थ घ्यायची इथे 2.5 इंच. क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आर्म होलचं मार्किंग करायचंय आपल्याला. आर्म होलचं मार्किंग करते मी इथे 6.25 इंचावरती. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही आपली चेस्ट लाईन आहे. आता चेस्टचं मार्किंग करून घ्यायचंय. लुजिंग ऍड केलंय मी त्यामध्ये 1.5 इंच. तर इथे माझं आलं 9 इंचावरती मी मार्किंग करते. 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करते. आपण फुल हाईटचं सुद्धा मार्क करून घेऊ. तर माझी फ्रंटची फुल लेंथ आहे. जरी बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करतोय तरी पण फुल लेंथ आपल्याला ही फ्रंट पार्टचीच टाकायची आहे. सोळा इंचावरती मार्क करते मी. वेस्टचं मार्किंग करून घ्यायचंय 7.5 इंच आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करते. आता हे दोन्ही मार्क केलेले जॉईन करून घ्यायचे. आता आपण आर्म होलचा शेप देऊन देऊ. त्यासाठी आधी आपल्याला फुल शोल्डर मधून मायनस करावं लागेल. हा नेक खूप डीप घेतलेला आहे मी, त्यामुळे इथे माझा शोल्डर मायनस होईल. बॅक पार्ट मी हा 10 बॅक नेक माझा हा 10 इंचाचा आहे. 14 इंच त्यामधून 3 इंच मायनस करायचे आपल्याला. 1 2 3. मग राहिलं 11 इंच. 11 इंचला डिवाइड 2 करून आपल्याला इथे मार्क करायचंय. किती आलं माझं 5.5 इंच. 5.5 इंचावरती इथून टेप ठेवून आपल्याला इथे 5.5 इंचावरती मार्क करायचंय. हे शोल्डर मायनस केलं की आपला नेक डीप किती पण असला तरी पण शोल्डर आपले उतरत नाही. दोरी लावायची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही माझा तो व्हाईट ब्लाउजचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती तो डीप घेतलेला आहे, तरी सुद्धा दोरी लावली नाहीये, तरी सुद्धा शोल्डर वगैरे काहीच उतरत नाहीयेत त्याचे. तर इथून मी इथे 5.5 इंचावरती मार्क केलंय. इथून सुद्धा 5.5 इंचावरती मी मार्क केलेलं आहे. आता मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. आता आपल्याला इथे क्रॉस मार्क करायचंय 1 इंच, कारण की आपला हा बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करतोय आपण, त्यामुळे क्रॉस मार्किंग हे 1 इंचावरती असतं. आणि या लाईनचा आपण आता सेंटर घेऊन घेऊ. सेंटरवरती एक मार्क केलंय. आता हा शेप आपल्याला असा द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं बॅक आर्म होलचं शेप रेडी झालेलं आहे. आता आपण ही वरची प्रोसेस कंप्लीट करून घेऊ. तर काय करायचं, इथे जितकं अंतर आहे तितकंच इकडे सेम ठेवून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि हे जे नेक विड्थ आहे 2.5 इंचाचं आणि आपण हे शोल्डर मायनस केलं होतं, तर ह्या दोघांचा आपल्याला मिडल घ्यायचा आहे. त्या मिडल पासून आपल्याला खाली डीप नेकचं मार्किंग करून घ्यायचंय. नेक डीप किती घेणार आहे मी याचं, तर 10 इंचाचं नेक डीप घेणार आहे. 10 इंचावरती मार्क केलंय मी. आपला हा चेस्ट लाईनच्या खाली जातोय नेक डीप, म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर वरती 1/2 इंच आपल्याला मायनस करायचंय डायरेक्ट. तर इथे 1/2 इंचावरती मी मार्क केलंय आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. आता आपल्याला रेडी शोल्डर किती घ्यायचंय त्याचं आपल्याला इथे मार्किंग करायचंय. 3.5 इंचावरती मी मार्किंग करते.
आता हे अंतर मोजून घ्यायचंय किती राहिलंय ते. 2 इंच आलंय माझं हे. त्यामध्ये मी 1 इंच ऍड करून इथे खाली मार्क करते आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, क्रॉस लाईन सॉरी. आता इथे आपण नेकचा शेप देऊन देऊ. तुम्हाला दुसरा कुठला पण शेप द्यायचा असेल तर तुम्ही इझिली देऊ शकताय. आपण इथे आज थोडासा वेगळा शेप देऊया. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग पूर्ण रेडी झालेलं आहे. एक राहिलं इथे. इथे आपलं थोडंसं आपल्याला खाली 1/2 इंच असं मार्क करायचंय आणि इथे आपल्याला जॉईन करायचंय. क्रॉस मार्क करायचं, इथे क्रॉस लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने. तर हे सगळं वरचं जे आहे ते मायनस होऊन जाईल. अशा पद्धतीने सगळं वरचं मायनस होऊन जाणार आहे. इथून असं कट होईल आपला शेप. तर बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालंय. कटिंग आपण याला नंतर करू, कारण की आपल्याला इथे आपलं थोडं मायनस होईल आणि इथे सुद्धा मायनस होणार आहे. तर आता आपण आधी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग कटिंग करून घेऊ. इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे वरती. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करते 7 इंच. 1 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंच नेक विड्थ. क्रॉस लाईन ड्रॉ करायची. आर्महोलचं मार्किंग करायचंय 6.25 इंच. चेस्ट लाईन झाली. चेस्टचं मार्किंग करून घेऊ. 9 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवते. आर्महोलचं हे करून घेऊ आधी. शोल्डर याचं पण आपल्याला शोल्डर मायनस करावं लागणार आहे, कारण की हा सुद्धा शेप मी नेक डीप 6.5 इंचाचा घेतलाय. हा सुद्धा खूप डीप नेक आहे. तर त्यामुळे इथे माझं 2 इंच कमी होईल. 6.5चा नेक डीप असल्यामुळे. तर 14 मधून मी 2 इंच मायनस केलं, 1 आणि 2, तर राहिलं माझं 12. तर 12चे निम्मे घेऊन आपल्याला इथे मार्क करायचे. तर 6 इंचावरती मला इथून मार्क करायचंय. याला म्हणतात शोल्डर मायनस करणे. सेम आता हेच मार्किंग मला इथे सुद्धा करायचंय 6 इंच चेस्ट लाईन वरती पण. आता इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. हा आपला फ्रंट पार्ट असल्यामुळे 1/2 इंच आतमध्ये आपल्याला मार्क करायचंय. क्रॉस मार्किंग याचं असणार आहे आपलं 1/2 इंच. फ्रंट पार्ट असल्यामुळे 1/2 इंच. आता इथून हे सगळे आपल्याला असे जॉईन करत करत आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने फ्रंट आर्महोलचा शेप रेडी झालाय. आता हे 2.5 इंचचं जे आपण मार्क केलं होतं सुरुवातीला ते, आणि हे शोल्डर मायनस केलेलं आहे, या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे इथपर्यंत. हा सेंटर घेतला. आता इथून आपल्याला सगळे मार्किंग करायचे. पहिलं मार्किंग असणार आहे माझं नेक डीपचं. नेक डीप आहे माझं 6.5 इंच. शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे मार्क करायचंय. 10.5 इंचावरती मी मार्किंग करते आणि आपली लेंथ आहे 15 इंच. तर 16 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय. आता आपण इथलं वरची नेकची जी सगळी प्रोसेस आहे आधी ती कम्प्लीट करून घेऊ. इथे जितकं अंतर आहे सेम तिथे इथे पण तितकंच अंतर ठेवायचंय आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. 1/2 इंच मी
कट करते वरून. आता आपण इथे रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. साडेतीन इंचावरती मार्क करते मी. हे माझं अंतर आता 2.5 इंच राहिलंय. मी इथे अर्धा इंच ऍड करून इथे मार्क करते नेक लाईन वरती. इथे नेकचा शेप ड्रॉ करते मी. राऊंड शेपच देणार आहे अशा पद्धतीने. इथे पाव इंच आपल्याला क्रॉस मार्किंग करायचंय. वरची सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आता हे वरचं सगळं जे आहे ते मायनस होणार आहे. ओके, हे सगळं मायनस होऊन जाईल. आता आपण खालची सगळी कंप्लीट करून घेऊ ड्राफ्टिंग. इथे 3.5 इंचावरती मार्किंग करायचंय. खाली 3 इंचावरती आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता इथून इथे परत आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय आणि हे मार्क केलेलं एपेक्स पॉइंट वरती जॉईन करून घ्यायचंय. इथून आता आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करायचंय. आणि स्टिचिंगचं ऍड करायचंय 1.5 इंच. आणि हे चेस्टचं मार्किंग आणि वेस्टचं मार्किंग आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. अशा पद्धतीने. आता वेस्ट डार्ट कंप्लीट करून घेऊ आपण. ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर आणि हा मार्क केलेला खालचा याचा पण एक सेंटर घ्यायचा आहे. सेम एपेक्स पॉइंट आणि हा मार्क मधला सेंटर त्याचा सेंटर घ्यायचा आहे. इथून आपल्याला जायचंय अर्धा इंच बाहेर. इथे पाव इंच. हे जे अर्धा इंच आपण बाहेर गेलोय ही लाईन अशी आपल्याला खाली स्ट्रेट ड्रॉ करायची. नंतर हे मार्क आणि हे मार्क आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. नंतर हे मार्क आणि हा पॉइंट हे जॉईन करायचंय. आता आपल्याला जरासा राऊंड शेप द्यायचा. इथे थोडस मी आतमध्ये आली इथे किंचित. इथे थोडासा राऊंड शेप द्यायचा असा अशा पद्धतीने. आता ही लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे. इकडची पहिली लाईन 5.5 इंच. तर सेम ही लाईन जिथे 5.5 इंच येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. असं टेप फिरवायचा आहे. बोट ठेवून ठेवून असं टेप फिरवून घ्यायचंय आपल्याला आणि जिथे 5.5 इंच येईल तिथे मार्क करायचंय. इथे 5.5 इंच जिथे आलं तिथे मार्क केलंय. आता हे अंतर किती राहिलंय ते मोजून घेतलंय मी. अर्धा इंच राहिलंय. तर सेम आपल्याला इथे अर्धा इंचावरती मार्क करायचंय आणि इथे आपल्याला 1 इंच घ्यायचंय आणि अर्धा इंच आपल्याला इथे सुद्धा खाली मार्क करायचंय. आता आपण हे जे मार्क केलंय अर्धा इंच हे आणि हे 1 इंच हे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. आणि हे जे मार्क केलंय ते ह्या टोकावरती आपल्याला इथे जॉईन करायचंय अशा पद्धतीने. आणि हे जे मार्क केलंय आपण इथे आर्म होल जवळ ती आपल्याला ही स्केल जी आहे ही इथे अशी ठेवून लाईन ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने. आता आपण आर्म होल डार्टचं मार्किंग करून घेऊ. 1.25 इंचचा आर्म होल डार्ट घ्यायचा आपल्याला. 1.25 इंचावरती मी इथे टेप ठेवलाय या लाईन वरती
तो इकडे इकडे सरकवत आणते आणि जिथे आर्म होल वरती येईल 1.25 इंच तिथे मी असं मार्क केलंय. नंतर अर्धा इंचावरती हे अर्धा इंच जे आहे ते त्याच्यावरती एक लाईन म्हणजे हे जिथे येईल तिथे मी मार्क केलंय असं. आता हे जे फायनल मार्क केलंय आपण हे आणि अपेक्स पॉइंट हे जॉईन करायचंय. 1.25 इंचचा डाट घ्यायचाय आणि हे अपेक्स पॉइंट आणि हे जे आपण डाट घेतलं इथे डाट साठी जे मार्किंग केलंय तिथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन अशी बाहेर जाऊ द्यायची आपल्याला या पद्धतीने. ही लाईन मोजून घेऊ आपण आता किती इंच आली ती. 6 इंच आली. तर ही लाईन सुद्धा आपल्याला सेम 6 इंचावरतीच मार्क करायची आहे. इथे बघा बरोबर मी 6 इंच ठेवलंय आणि जिथे जात आहे तिथपर्यंत मार्क करायचंय अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची तर ती बरोबर ह्या लाईनच्या बरोबरीला आली पाहिजे. ग्रीड स्केलने मी बरोबर तिला ठेवून घेते. लाईन वरती लाईन मॅच करते मी. ही थोडीशी वाढवते मी लाईन अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला नवीन आर्महोलचा शेप असा ड्रॉ करायचा आहे या पद्धतीने. फ्रेंच कर्वने मी शेप ड्रॉ करते. अशा पद्धतीने आपलं झालंय. आता सगळं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. डार्ट कसा मायनस करायचा ते मी सांगते. कट करताना इथून स्टार्ट करते. हा डार्ट मी अख्खा कट करून टाकलाय. आता ही स्ट्रेट लाईन अशी जाऊ द्यायची इथपर्यंत. आणि हे जे इथे आहे इथे आपल्याला थोडंसं दुरूनच कट करायचंय कारण आपल्याला डार्ट मायनस करायचा आहे म्हणून. अशा पद्धतीने मी दुरून कट केलंय. आता आपण नेक शेप कट करून घेऊ. हे सगळं मायनस होऊन जाईल वरती. अशा पद्धतीने. आता आपण काय करायचंय हा पॉइंट उचलून या पॉइंट वरती ठेवायचा आहे. कालचं ड्राफ्टिंग मी तुम्हाला अस्तर वरती दाखवलं होतं. आजचं म्हटलं पेपर वरती दाखवावं म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. कापड अस्तरवरती जर मी केलं तर मला प्रेसच करावं लागतं डार्ट मायनस करताना, त्याच्याशिवाय होत नाही. आता हे बघा हे एकदम इझिली नुसती घडी पाडली की झालं. पेपरवरती एकदम इझी आहे. पण ते तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी मी अस्तरवरती ड्राफ्टिंग कटिंग दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे नवीन आर्महोलचा शेप झालेला आहे. तर आता तो कट करायचा आहे आपल्याला. तुम्ही जर बिगिनर असाल तुम्हाला हे नवीन नवीन सगळं जरा अवघड वाटत असेल पण तुम्ही सारखे सारखे माझे व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय करा. म्हणजे व्हिडिओ बघत बघत तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हाला पण इझी जाईल. आणि आधी कटिंग करून बघा म्हणजे सोपं वाटेल तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल. पेपरवरती कटिंग करून बघा आधी. डायरेक्ट मेन अस्तर वगैरे घेऊ नका बिगिनर असाल तर. आणि जर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर शिवून बघा डायरेक्ट आणि जमेल तुम्हाला. मी एकदम सोप्या भाषेत सांगत असते तुम्हाला कळेल असंच. तर तुम्ही डायरेक्ट आता हे 34 साईजचं माप आहे. जर तुम्हाला 34 साईजच्या मापाचं ब्लाउज कटिंग स्टिचिंग करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या पद्धतीने मी जसं सांगितलंय तसं तसं फॉलो करून करा. नक्की ब्लाउज तुमचं परफेक्ट बसेल. आता आपल्याला हा जो अपेक्स पॉइंट आहे आणि हे जे टोक आहे इथलं याचा आपल्याला सेंटर घ्यायचंय. पाव इंच वरती मार्किंग करते मी. आणि हे जे टोक आहे इथून अर्धा इंच आपल्याला खाली मार्क करायचंय. आता इथून असं आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे प्रिन्सेस कटचा.
उद्या मी 36 आणि 38 साईजचं ड्राफ्टिंग कटिंग घेऊन येणार आहे. तर नक्की बघा तुम्ही तो पण व्हिडिओ. आता हा शेप कटिंग करून घेते मी. 36 आणि 38चं मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. आधी 36चं दाखवेल, नंतर 38चं. आता जो इथे हे डबल पेपर आहे, मी हा कट काढूनच टाकते, त्याची काहीच गरज नाहीये. डबल पेपर असल्यामुळे मी काढून टाकते. आता हा जो इथे थोडासा असं आपल्याला टोक दिसतोय ना, तर तो कट करून टाकायचा आहे, तो ठेवायचा नाही आपल्याला. असं राऊंड शेप आला पाहिजे प्रॉपर. हे बघा मी एवढं कट केलंय, तसंच सेम इथे पण आपल्याला कट करायचंय. आता आपण बॅक पार्टचं करून घेऊ कम्प्लीट. तर बॅक पार्टसाठी आधी काय करायचं, इथे एक लाईन आपल्याला खाली असं मार्क करायचंय. तिथे मार्क केल्यावरती हा आपला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो असा ठेवायचा आहे. लाईन वरती लाईन बरोबर मॅच झाली पाहिजे. आणि ही वरती हा शेप जसा जात असेल तसं आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे. आणि खाली पण जिथे शेप जातोय तिथे क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. आता ही जी लाईन आहे ही आपण आर्म होल वरती डायरेक्ट मॅच करून घेऊ या पद्धतीने. आणि ही जी लाईन आहे ही थोडीशी वाढवते मी इकडे. आणि आता हे अंतर मोजून घ्यायचं आपल्याला, किती आलंय ते. 1 इंच आहे, तर 1 इंचावरतीच मी इथे मार्किंग करते. 1 इंचावरतीच मार्किंग करते. आणि हे मार्क जे केलंय ते इथे आपल्याला आता एक लाईन ड्रॉ करायची आहे. थोडं जास्त घेते मी, 1.25 इंच घेते. 1.25 इंचावरती मार्क केलंय. आणि आता मी लाईन ड्रॉ करते इथे. इथे शेप द्यायचा असं थोडासा नॉर्मल. अशा पद्धतीने आपलं झालंय आता सगळं ड्राफ्टिंग करून. आता आपण कटिंग करून घेऊ याची पण. अशा पद्धतीने 34 साईजचा आपला बॅकचा पार्ट हा रेडी आहे. हा बॅकचा पार्ट आहे. स्टिचिंग केल्यानंतर हा असा ब्रॉड होईल, एक असा ब्रॉड होईल. खूप छान दिसेल हा. हा आपला बॅकचा पार्ट आहे आणि हा फ्रंटचा. स्लीवचं जर तुम्हाला हवं असेल, हे मी ब्लाउज स्लीवलेसच बनवणार आहे, त्यामुळे मी याला स्लीवचं कटिंग नाही केलंय. आणि तुम्हाला जर स्लीव्ज पण करायचं असेल तर काल मी दाखवलं होतं, काल माझ्या व्हिडिओमध्ये 32 साईजचा जो मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलंय की स्लीवचं ड्राफ्टिंग कटिंग कसं करायचं. ते सेम ॲज इट इजच करायचंय, काही चेंजेस करायचे नाहीये त्यामध्ये. फक्त तुमचा जो दंड घेर असेल तेवढं तुम्हाला खाली टाकावं लागेल मोजून, बाकी सेमच आहे. अशा पद्धतीने ड्राफ्टिंग कटिंग झालंय. इथे आपल्याला स्टिचिंगचं ऍड करावं लागेल, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण मेन अस्तरवरती कटिंग करतो तेव्हा इथे आपल्याला स्टिचिंगचं ऍड करावं लागतं, इथे आणि इथे. आणि जिथे तुम्ही ओपनिंग देणार आहे, फ्रंटला देत असाल तर इथे आणि बॅकला देत असाल तर इथे. या पद्धतीने तुम्ही पण ड्राफ्टिंग करा, कटिंग करा. आणि ब्लाउज शिवलं की मला सांगा तुम्हाला कसं बसलं ते, कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.